जनताच मालक, मालक मालक, जनताच मालक, निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद। जितेंद्र भावे सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्राला हवे, जितेंद्र भावे, महाराष्ट्राला हवे, जितेंद्र भावे, वंदे मातरम, वंदे मातरम। कोण आला रे कोण आला, कोण आला रे कोण आला, कोण आला रे कोण आला, भारत माता की जय, वंदे मातरम। निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, 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 जिंदाबाद जिंदाबाद, 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 जिंदाबाद जिंदाबाद, 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 जिंदाबाद जिंदाबाद, निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, 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 जिंदाबाद जिंदाबाद, 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 जिंदाबाद जिंदाबाद, निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, 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 दोनदा निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, मुकी बिचारी कुणी हाका, अशी मेंढरे बनवू नका, मुकी बिचारी सगळ्या घोषणा द्या, अशी मेंढरे बनवू नका, आजखोर भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही, आजखोर भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही, काम चुकार भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही, मालक मालक, जनताच मालक, अरे या देशाची मालक मालक, जनताच मालक, अरे आरटीओची मालक मालक, जनताच मालक, अरे या पुण्याची मालक मालक, जनताच मालक, अरे आरटीओची मालक मालक, जनताच मालक, काम चुकार भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही, निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, 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 जिंदाबाद जिंदाबाद, वंदे मातरम. माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेज लाईव्ह. निर्भय महाराष्ट्र पार्टी आज पुणे आरटीओला आलेली आहे. ह्या ज्या HSRP नंबर प्लेट आहे त्याचा विरोध करण्यासाठी. तद्वतच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणांचे एक एक दोन दोन अथवा तीन तीन जे आरटीओ ऑफिसेस आहेत त्या आरटीओ ऑफिसेसमध्ये जनसामान्यांना थेट त्यांच्या वाहनाशी निगडीत सर्व कामं आपल्या अधिकाराअंतर्गत आणि आपल्या हक्कांतर्गत विनाविलंब कुणाच्याही मध्यस्थीशिवाय करताच आली पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा आज निर्भय महाराष्ट्र पार्टी पुण्याच्या आरटीओ कार्यालयात आलेली आहे. पण निमित्त मात्र आहे HSRPच्या नंबर प्लेट. या नंबर प्लेटच्या बाबतीमध्ये भारतीय जनतेचं मोठ्या प्रमाणावर फसवणूक आणि उकळणूक आणि लुबाडणूक आणि अडवणूक होते आहे. वास्तवात या नंबर प्लेट इंट्रोड्यूस करायच्या होत्या तर माझ्या देशाला भीक लागलेली नव्हती. तुम्ही 100-150 रुपयाची प्लेट ही सहजी सर्वांना उपलब्ध करून देऊ शकले असते. ज्या क्वालिटीची ती नंबर प्लेट आता महाराष्ट्रात उपलब्ध आहे ती नंबर प्लेट शेजारी राज्यांना म्हणजे गोव्यामध्ये आणि गुजरातमध्ये 150 आणि 160 रुपयांमध्ये मिळत असताना महाराष्ट्रात ती 450 रुपये का असा आमचा थेट सवाल आहे. आणि या नंबर प्लेटचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही तीनही धनदांडग्या अशा गुजरात्यांनाच का दिलं? त्याच्यामधल्या पारदर्शकतेचं काय? हा सगळा व्यवहार जो आहे तो पारदर्शक का नाही? तर ही शुद्ध जनतेची वाहनधारकांची लूट आहे. आज या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये या पुण्यामध्ये नाशिकमध्ये महाराष्ट्रात सर्वत्र 7,000 रुपये सुद्धा पगार आजही मिळतो आहे. आणि 7,000 रुपये पगारात युवक आणि युवती राबतायत. तर मग त्यांचा तुम्ही का विचार केला नाही? आणि 7,000ची नोकरी करताना त्यांना छोटी वेडी वाकडी तुटलेली फुटलेली कोणती तरी गाडी सोबत घेतल्याशिवाय कामावर जाता येत नाही. आणि अशा प्रसंगांमध्ये तुम्ही त्यांना 1,000 रुपये त्यांच्या ओळख्यावर मारणार आहे. कारण जरी तुमच्या प्लेटची किंमत 450 असली तर त्याच्यावर तुम्ही 18% GST लावणार आहे. बरं, तेवढं करून तुम्ही आम्हाला सहजासहजी देणार आहात का ती प्लेट? तर अजिबात नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणीतरी मध्यस्थ लागणार आहे. म्हणजे त्याचे 150-200 रुपये म्हणजे ती झाली 700 रुपयाला. त्याच्यातही तुम्ही तिचे फिटिंगचे आणि खोल फिटिंगचे चार्जेस 100-1 रुपये घेणार आहे. अशा पद्धतीने 800-900 रुपयाचं सरळ दुचाकी वाहनधारकाचं लुटीचं त्याच्यामध्ये षडयंत्र आम्हाला दिसतंय.
तर 3 चाकी, 6 चाकी, 10 चाकी, 14 चाकी, 20 चाकी या सगळ्या वाहनधारकांची लूट तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर करणार आहे याचा अंदाज न केलेला बरा. तर ही शुद्ध फसवणूक आहे, ही शुद्ध लुबाडणूक आहे. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आणि आमचे पुण्याचे जे प्रवक्ते आहेत निर्भय महाराष्ट्र पार्टीचे राकेश मासुळे यांनी त्याच्यावर फार सुंदर लेख लिहिला आहे. तो लेख मी वाचणार आहे आणि निवेदन मी वाचणार आहे. आणि त्यानंतर आम्ही हे निवेदन इथले आरटीओ त्यांना आम्ही द्यायला जाणार आहोत. त्यांना सांगणार आहोत महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्याला आणि महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांनी केंद्राच्या परिवहन मंत्र्याला आमचा हा विरोध दर्शवावा आणि एक तर नंबर प्लेट फुकट द्या किंवा हा कायदा रद्द करा अशी मागणी करायला आम्ही जाणार आहोत. आमचे हे राकेश मासुळे हे इथे प्रत्यक्ष उपस्थित पण आहेत. तर ते म्हणतात म्हणजे ती निर्भय महाराष्ट्र पार्टीची ऑफिशियल लिगल अशी भूमिका आहे. ते प्रवक्ता या नात्याने त्यांनी हा लेख लिहिलेला आहे, तो मी वाचून दाखवणार आहे. HSRP नंबर प्लेट इंग्रजही लाचतील अशी सरकारची लूट आहे. सरकारची जनतेच्या रक्त शोषणाची ही नवी यंत्रणा आहे. जनतेच्या खिशात हात घालण्याचं हे नवं तंत्र शोधलं गेलं आहे. तर राकेश मासुळे हे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे प्रवक्ता या नात्याने पुढे लिहितात, सरकार नावाचे लोकशाहीतले हुकुमशाह आता जनतेच्या खिशावर दरोडा टाकतायत. इंग्रजांनी जरी 150 वर्ष भारताचं आर्थिक शोषण केलं तरी त्यांनी कधी इतक्या कावेबाजपणे लूट केली नव्हती. HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करून सरकार वाहनधारकांना नालायक बनू पाहत आहे. सुरक्षेच्या नावाखाली लाखो वाहनधारकांची जबरदस्तीने उकळणूक केली जाते आणि हे सरकार लोकशाहीचा बुरका पांघरून हुकुमशाहीचा नंगानाच करत आहे. इंग्रज गेले पण त्यांच्या रक्त शोषणाची यंत्रणा राहिली. सरकारने आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्तीची करून जनतेच्या खिशात हात घालण्याचे नवे तंत्र शोधलंय. लोकांना सुरक्षा आणि सोयीच्या नावाखाली दंडाच्या चापकाने फटवायचे आणि मुठभर खासगी कंपन्यांच्या घशात कोट्यावधी ओतायचे हाच सरकारचा खरा हेतू आहे. जनतेला चापकाने हाकणारे सरकार सरकारच्या निर्णयाचे खरे चेहरे चोरी थांबवण्यासाठी नव्हे तर जनतेला चोरण्यासाठीच. सरकार सांगते की HSRP नंबर प्लेट चोरीला आळा घालेल, पण गाडी चोरी करणारे चोरटे एवढे नालायक नाहीत की फक्त नंबर प्लेट बदलू शकणार नाहीत. कुठे आहे तो कायदा जो सांगतो की चोरी HSRP मुळे थांबेल? IPC कलम 379 नुसार चोरी हा गुन्हा आहे, पण त्यासाठी पोलीस व्यवस्थेचं बळकटीकरण का नाही करत? जनतेच्या घामावर सरकारचा जलसा. HSRP नंबर प्लेट गरज आहे की सरकारी खिसे कापूगिरी? गाडी चोरी थांबेल? धडपडणाऱ्यांना फसवणारी खरं तर थाप आहे. HSRPने गाडी चोरी थांबेल म्हणणारे हसवतात की रडवतात? आजही चोरीला गेलेल्या गाड्या परत मिळत नाहीत म्हणजे नाहीत, कारण हा 2019 पासून HSRPचा नंगानाच चालू आहे. पण 2019 पासून आजपर्यंत किती गाड्या चोरीला गेल्या? बरं, चोरीला गेलेल्या गाड्या परत आल्या का? तर या सगळ्याची उत्तरं नाही 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 अशीच आहे. कारण मधली जी यंत्रणा आहे, चोरणारा, चोरी केल्यानंतर ती सगळा चोरीचा माल विकत घेणारा एजंट, त्यांना लपवणारे पोलीस, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे PI आणि ही यंत्रणा शेवटपर्यंत गृह मंत्रालयापर्यंत जाते. महागाईच्या आगीत आणखी एक ही फुकटची पेटवण तुम्ही केलेली आहे. पेट्रोल डिझेल महागलंय, CNG महागलंय, वाहतुकीचा खर्च वाढलाय आणि आता HSRP लावले नाही तर 5,000 रुपये दंड. म्हणजे तुम्ही नंबर प्लेट नाही लावायची, 450ची नाही लावली की 5,000चा दंड. आता दंडाच्या रकमा ऐकून, पाहून आणि देऊन आणि त्या आमच्या मोबाईलवर डेबिट घेऊन आम्ही वैतागलेलो आहोत. अरे गाडी चालवायची की 15 वेगवेगळ्या जबरदस्त्या घ्यायच्या? गुंडांच्या टोळ्यांपेक्षा धोकादायक सरकार आहे. हा निर्णय म्हणजे जनतेच्या खिशात हात घालून कंत्राटदारांच्या टुमड्या भरण्याचं काम सुरू आहे. HSRP बनवणाऱ्या कंपन्यांचे कंत्राट सरकारने कुठल्या निकषांवर दिलंय त्याचा खुलासा झाला पाहिजे. सरकारचा कायदा चुकारांना गोड आणि जनतेला मात्र टांगती तलवार आहे. गोरगरिबांना या सक्तीचा मोठा फटका. एखाद्या मजुराची महिन्याची मजुरी 10-12 हजार रुपये आहे, त्यात त्याने HSRP लावण्यासाठी 1000 रुपये कुठून आणायचे? बुरट्याला जेवणाचे मडके मिळाले पण सरकारने तेही फोडून टाकले. जाहिरातीच्या ढोलावर नाचणाऱ्या सरकारला एक प्रश्न आहे, जर हा निर्णय लोकहिताचा असेल तर सरकारने जनतेला HSRP मोफत द्यायला पाहिजे. सरकारचा एकमेव हेतू आहे लाचार जनतेला अधिक लाचार करणं. जेवढं निघतंय तेवढं पिळा, हीच सरकारची तत्वनीती झाली आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय बेकायदेशीर का ठरतो? कलम 14 संविधानाचं समानतेचा हक्क. सरकारने गरीब आणि श्रीमंत यांच्यात भेदभाव न करता निर्णय घ्यायला हवा. मग गरिबांना मोफत HSRP का नाही? आणि इतरही बरीच कलमं दिलेली आहे, त्याप्रमाणे त्यांनी सगळं लिहिलं याच्यामध्ये. त्याचबरोबरीनं आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष तुषार निकम सर यांनी हे निवेदन लिहिलेलं आहे. हे निवेदन पण मी वाचणार आहे. बिफोर दॅट
HSRP नंबर प्लेट रद्द करा. रद्द करा. रद्द करा. HSRP नंबर प्लेट रद्द करा. रद्द करा. रद्द करा. HSRP नंबर प्लेट रद्द. मानक मानक जनताच मालक. मानक मानक जनताच मालक. निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद. जिंदाबाद. HSRP महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद. 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 मालक मालक जनताच मालक अरे या देशाची मालक मालक जनताच मालक अरे या RTO ऑफिसची मालक मालक जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद. 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 शांतपणे थोडंसं आम्हाला इथं वरती येऊ द्या. वरती काही होणार नाही. गोंधळ वगैरे काहीच होणार नाही. काहीच होणार नाही. थांबा 2 मिनिटं थांबा. कोणी मध्ये बोलू नका. सर आम्हाला 5 जणांना जायचं नाहीये. ते तुम्ही साहेबांना कळवा. हे ऑफिस त्याच्यामध्ये सरांच्या समोर ठेवलेल्या खुर्च्या याच किमान 15-20 आहेत. त्यामुळे 5 जणांना त्यांना भेटायचं नाहीये. सगळ्या जनतेचा सामना करणारे सक्षम असे अधिकारी आम्ही नेमलेले आहेत. त्यांना आमचा सामना करताच आला पाहिजे. तेवढे ते सक्षम आहेत. आणि ते सक्षम नसतील तर आम्ही इथे बसून घेणार. ते आम्हाला भेटायला येतील आणि यात बदल होणार नाही. त्यांना निरोप बाहेर द्या. बोलवा. एक तर आम्हाला आत घ्या सगळ्यांना किंवा त्यांनी बाहेर या. बसा खाली. खाली बस. घ्या बस. अहो, आम्हाला बसा. आमच्या कार्यालयात जाऊन देत नाही तुम्ही. नाही, नाही. बाबा, हे मध्ये बोलू नका. अब्जो रुपयाचं कार्यालय आमच्यासाठी बांधलं आणि आम्हाला तुम्ही ओसरीत भिकाऱ्यासारखं बसवता. मग 5 जण तुम्ही जागा. का बरं 5 जण म्हणता? एवढी मोठी केबिन का बांधली आम्ही RTO साठी? थांबा, ऐका माझं नीट. एवढी मोठी केबिन बांधली आहे. एवढ्या खुर्च्या ठेवल्या आहेत. AC लावलाय. त्यांना खुर्ची 20,000ची दिली आहे आणि आम्हाला भेटायचं नाही त्यांना. आणि त्यांना आम्ही सक्षम म्हणून भरती केली आणि ते आम्हाला घाबरतात. कशासाठी? काय होतं? अडवलं की ना मग तो नूर बदलतो. अडवलंच नाही कोणी. तुम्हाला मग- कोणी अडवलं? आता म्हणले की 5च या. 5 कशा आहेत? तेच बोलले तुमचं. हेच बोलले 5 जण आम्ही जाणार आतमध्ये. नाही नाही, काही संबंध नाही. चुकीचं हे आहे. बोलले होते 5 जण जाणार म्हणून. ते तसं काय त्यांचा इच्छा असेल. तुम्ही काय चुकून बोलले का ते? 5 जण बोलणार होते पुढे होऊन. बोलले सगळे बोलत नाही. बाईट देणार होते. त्याला 5 माणसं बोलणार होती. हे बघा. ते सर बोलले ना सगळे या तर सगळे जाऊन आणि त्यांना जर अडचण असेल ना सर इकडे या. सर या सर बसा. सर हे बोलले होते आम्हाला 5 जण आम्ही जाणार आतमध्ये म्हणून. बसा. ते म्हणले तर कशासाठी ऐकायचं? तेव्हा भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. मग कसं काय आता आपण पाकिस्तानहून आलो का? आणि आपला अधिकारी पाकिस्तानी का? आपला अधिकारी आपल्या पगाराचा, आपल्या ताब्याचा आणि आपल्याशी सामना करत नसेल तर सक्षम नाही. मग सर हे RTO कार्यालय पुणे काय असा प्रसंग घडला का तुम्हाला इथं बसावं लागलंय? काही नाही, थोडंसं गैरसमज झाले. आमच्या वकिलांनी सांगितलं 5 जण पुढे जाऊन बोलतील. त्यांचा समज झाला 5च जण या. आमचं म्हणणं असं आहे की RTOची केबिन कमीत कमी 20x20ची असते. त्याच्यामध्ये कमीत कमी 15 खुर्च्या असतात. त्या खुर्च्यांचे पैसे आमचे. अब्जो रुपयाचं ऑफिस बांधलं आम्ही. याचे मालक आम्ही. ज्यांना नोकर म्हणून ठेवलंय तेच म्हणतात 5 जणांना भेटायचं का? तर ते तसं नाहीये. सर्वांना भेटायला मिळालं पाहिजे आणि 4-5 लोक बोलतील. कारण सगळ्यांचा अभ्यास नसतो पण त्यांना अनुभव आला पाहिजे. आपण नेमलेला अधिकारी किती सक्षम आहे, कसे उत्तरं देतात, कसा पळवाटा काढतात, कसा फुटबॉल करतात याचा अनुभव जनतेला येणं आवश्यक आहे. आणि हे जनतेचं राज्य आहे, रयतेचं राज्य आहे, लोकशाही आहे. पण ती त्याचा अधिकार आणि त्याचा जर सहवास आणि त्याचा जर अनुभव आणि त्याची जर जाणीव जनतेलाच होणार नसेल तर काय फायदा? तर निर्भय महाराष्ट्र पार्टीची सगळ्या कार्यालयांमध्ये हीच भूमिका असते. एक तर त्यांची केबिन आम्ही जर चुकून छोटी ठेवली असेल तर त्यांनी आमच्यापर्यंत यायचं, नाही तर आम्ही त्यांच्यापर्यंत जायचं. साधी भूमिका आहे. आणि जनरली सगळीकडे अडवणूकच होते. 5च जण या. कलेक्टर पण म्हणतो 5च जण या. कलेक्टरला जिल्ह्याचा मालक बनवला तर 5च जणांनी भेटा. काय कशासाठी? मग तो महिन्याला 10-10 लाख रुपयाचा तामझाम चालू आहे.
त्या तामझामाचा ताकदवर अधिकारी पण पाहिजे ना, प्रश्नांचं सोडवणूक करणारा, प्रश्न ऐकणारा, जनतेची भूमिका ऐकणारा आणि त्याच्यावर निर्णय घेणारा असा सक्षम अधिकारी, सक्षम मंत्री, सक्षम आमदार, सक्षम खासदार, सक्षम पंतप्रधान, मुख्यमंत्री आम्हाला हवेत ना. तसं होत नाही. सगळेजण नुसते लपून बसतात. तर ते नकोय व्हायला, ही आमची प्रामाणिक इच्छा. गेलं का नाही? गेले वरती गेले. हँडलचं काहीतरी पडलं हँडलचं काहीतरी पडलं लाईट पडली का? परिवहन कार्यालय पुणे इथं आपण आलेलो आहोत आणि इथं 5 जणांची फक्त यावे असं सांगण्यात आलंय. परिवहन आपले लोक कुठे आहे अजून? नाही 5 मिनिटं वाट पाहून मग गोष्ट. साहेब येतील भेटायला. हा येऊ दे. आणि आता ते आल्याच्या नंतर मी जे बोलेल त्याच्यात जर दिलं नसतं ना ते घेराव काढायला तर आता बोल झाला. हो सर, एक एक जबाबदारी द्यावं लागेल ना. आता सगळं कसं काय हँडल करायचं? बोल नको ना, एक आपण काढायला द्यायचं होतं, बोलवायचं बरं. काय करू? परिवहन विभाग साहेबांचं नाव काय? भोसले. आले 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 आले. वंदे मातरम सर. वंदे मातरम. सरका बरं सरका. सर, माझं नाव जितेंद्र भावे आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टी ही आमची जी पार्टी राष्ट्रीयकृत नोंदणीकृत पार्टी आहे आणि पुणे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. नाशिकला आम्ही जवळपास आरटीओतला 40% भ्रष्टाचार बंद आणलेला आहे. बाजूला सारखा ना. आता सध्या आजचा आमचे 2 निवेदन आहेत तुम्हाला. एक प्रामुख्यानं HSRPच्या संदर्भात आहे की ते रद्द करायला पाहिजे, कारण ती 2019 पासून अस्तित्वात आहे. त्याचं अस्तित्व काही आम्हाला स्पष्टपणे जाणवत नाही, पण आमची त्याच्यामध्ये ना लूट होते आहे. आणि दुसरं जे आहे, जनतेची जी कामं आहे ती शासकीय शुल्कात इथे व्हायला पाहिजे, ती होत नाही. पुन्हा मध्यस्थाविना विलंब वेगवान पारदर्शक पद्धतीनं ती झाली पाहिजे. आमचा फुटबॉल होऊ नये या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. त्याचं निवेदन आम्ही तुम्हाला द्यायला आलो आणि ते द्यायला आलो असताना आता इथे थोडेसे गैरसमज झाले आणि आम्हाला फरशीवर बसायला लागलेलं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. तुम्ही तात्काळ याच्यामध्ये बदल करू शकत असाल तर तुमच्या कार्यालयामध्ये तुमचं जे कार्यालय दिलेले केबिन दिलेली आहे ती एकदम मोर दॅन सफिशियंट आहे. सगळे बसून आणि चर्चा होऊ शकते. जर तुम्हाला तो बदल करायचा नसेल तर आम्ही इथे बोलू शकतो तुमच्याशी. आमचं हे म्हणणं आहे की फरशीवर आम्ही याकरता बसलो की आम्हाला अडवणूक झाली, पण ती जर अडवणूक नसेल आम्ही सन्मानानं तुमच्या समोर बसून आम्हाला शांतपणे गांभीर्यानं तुमच्याशी चर्चा करता येईल. यावर तुमचं काय ओपिनियन ते आम्हाला सांगा. 5 जण यांचे तुमचे कोणतरी असेल, 5 जण घ्या, 5 जण या, तुमचं काय असेल शिष्टमंडळ घ्या, सगळेजण जाता येणार. ऐका, त्याच्यावरच तर चर्चा आहे सर. केबिन आम्ही खूप मोठं बांधलंय, त्याच्यामध्ये 10-15 खुर्च्या ठेवल्या आहेत आणि आमचे 10-15 पेक्षा जास्त माणसं नाही. आणि अधिकारी जे आहेत ना ते सक्षम आहेत, सगळ्या परीक्षा देऊन उत्तमरित्या पास झालेले आणि जनता निरुपद्रवी आहे. तिला तिचं मागणं त्या सरकारकडे मांडायचं आहे. तर तो सरकारी नुमाइंदा जो आहे तो सक्षम आहे, त्यांच्याबरोबर आम्ही बोलणार. तुम्ही आता प्रतिनिधीमधून बोलताय ना. हो, 5-6 जण बोलू, पण सगळ्यांना ऐकायचंय. त्यांना सगळ्यांना ऐकायचं. मग तुम्हाला इथं जर सांगायचं तर सांगा, तुमचे जो कोण शिष्टमंडळाचं 5 जण असतील की घ्या, आतमध्ये चर्चा करा आणि या.
परत एकदा सांगतो, सरांना कळलंय, तुम्हाला परत सांगतो, ती जी केबिन आहे 20x20ची आहे, त्याच्यात 10-15 खुर्च्या आहेत. आम्हाला सगळ्यांना सन्मानानं बसता येईल, तुम्हाला सन्मानानं चर्चा करता येईल. मालकाला जर मालकी ताटात ठेवायचं नसेल, तुम्हाला त्याला असं गुलामच करायचं असेल तर आम्ही इथे बसतो. आमचं काही म्हणणं नाही. नाही चला सर. वंदे मातरम. वंदे मातरम. मालक मालक जनताच मालक, मालक मालक जनता. एसआरपी नंबर प्लेट रद्द करा. एसआरपी नंबर प्लेट रद्द करा, रद्द करा. भारत माता की, भारत माता की. वंदे. काम चुकार भ्रष्टाचारी, हे काम चुकार भ्रष्टाचारी. मालक और भ्रष्टाचारी. हेच खरे देशद्रोही. आता आतमध्ये येत आहे ना तुम्ही, तर घोषणा काय देऊ नका. बरं. या, तुम्ही चर्चा करा. चला सर, जाऊ द्या ना एक मिनिट. रवी जर आलं लक्षात बसा बसा, तिकडं मध्ये बसून घ्या, लवकर बसा. सर या नाव का अजून कोण आहे मोठे पदाधिकारी? सर या महिला प्रतिनिधीला बसू द्या. नाही या काही सर हे बाटल्या घ्या, प्रोटोकॉल प्रमाणे सगळं या माझ्याकडे. नाही नाही घोषणा नाही देतो. एवढं तरी हो प्रॉपर्टी. आपले 5-6 जण आहे माझ्या मागे. आज 2 निवेदनं द्यायला आलोय. माझं नाव जितेंद्र भावे आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टी नावाने आमची राष्ट्रीय स्तरावरची नोंदणीकृत पार्टी आहे. तिची पुणे जिल्ह्याची सगळी कार्यकारिणी, ग्रामीण आणि शहरी, तसंच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कार्यकारिणी तुम्हाला भेटायला आली. आजीला बसायला आली. बरं, इकडं मला जागा द्या सर का. तुम्ही इकडे या, तुम्हाला सांगितलं तुम्ही जागेवर करा, तुम्ही शूटिंग घ्या, पण आम्हाला पण जागा देते ते उभं राहायला. ठीक आहे, तुम्ही घ्या, काय अडचण नाही. थोडंसं इकडे तू मोकळेपणाने ये, तिकडून ये. ते ओढू राहिले, इकडे तिकडे करू राहिले, काही करू काय नका. राहिलं? अहो करू द्या ना, मोकळं करू द्या ना. समाजाच्या भूमिकेत राहू नका हो. तापू नका तुम्ही, ते सगळं शांततेत चर्चा होणार आहे. तुम्ही चर्चेत हा. जा, आमच्या पण तुम्ही अधिकारांतर्गत cooperate करा. आलेलो आहोत सर. हा, cooperate आम्ही- करा. नाही. फक्त तुम्ही हे करू नका की आम्हाला हेच पाहिजे आणि इथंच पाहिजे. मॅडम आहेत आता, सबक्ष मॅडम जर बोलताय तर त्या सर त्यांची काहीच तक्रार नाही, काहीच तक्रार तक्रार नाही. तुम्ही तुम्ही खालपासून तुम्ही तक्रार आणि विरोध हा. करता, त्यांनी सुद्धा खूप बोलले. तुम्ही आम्हाला मोकळीक द्या सर, तुम्ही थोडं बाजूला सरका. सारख्या अधिकाऱ्यांमुळेच आहे ना गुलाम झाली जनता. हा. तुम्ही प्लीज मागे सरका, आमचा देश आहे, आम्ही सांभाळू तुम्ही व्यवस्थित. थोडं बाजूला सरका, मला जागा द्या. मॅडम आहेत. मला व्यवस्थित करू द्या, तुम्ही बाजूला सरका थोडी. हा. तुम्ही बाजूला सरका ना, मोकळं उभे राहू द्या ना तुम्ही. खालच्या बाजून सगळं लफडं चालू आहे इथं. चला भावीजी. शांततेत करायचं. मॅडम, आम्ही नाशिकला जवळपास जनतेला फ्री ऍक्सेस देऊन 40% आरटीओ मधला भ्रष्टाचार कमी करण्यात यशस्वी झालो आहोत. आमची पक्षाची गाडी जी आहे ती आरटीओच्या गेटवर उभी राहते आणि तुमचं जे सरकारी शुल्काची जी पावती येते ना, त्या पावतीत आमचा माणूस मोफत काम करतो. गेल्या 2.5 वर्षापासून आम्ही याच्यात यशस्वी झालेलो आहोत. तिथले शिंदे साहेब असल्या, तिथले भगत साहेब रिटायर झाले, ते होते, देशमुख साहेब होते, या सगळ्यांनी मिळून आम्हाला खूप कोऑपरेट केलं आणि आमचा 1.5-2 वर्षाचा प्रवास खूप छान पद्धतीने पूर्ण झाला. तो प्रवास आम्हाला इथेही करायचा आहे, त्यासाठी तुमची कोऑपरेशनची भूमिका लागेल. दुसरं, HSRPचं आज निमित्त मोठं आहे की त्या नंबर प्लेट्स आपल्याकडे 2019 सालापासून इंट्रोड्यूस झालेल्या आहेत.
त्याच्यामध्ये सांगितलं असं जातं की चोरी गेलेली वाहनं शोधणं सोपं जातं किंवा ते चोरी जातं, कोणी डेअरिंग करत नाही चोरण्याची, सोपं पडतं सगळं ते. पण तसं काही होताना दिसत नाही. पण 2019 नंतर अनेक वाहनं चोरी झालेली आणि ती सापडण्याची काही नोंद आपल्याकडे मिळत नाही. मिळत असेल तर ती आपल्याला दिली पाहिजे, त्याच्यामध्ये पारदर्शकपणा आला पाहिजे. अशा पद्धतीची 2 निवेदन मी तुम्हाला देण्यात आलेली, तुम्ही वाचावी. हे एक दुसरं आपलं निवेदन विषय आम्ही कमिशन ऑफिसला पाठवू. बरं, यामध्ये मला एक खुलासा असा हवा होता की याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? याच्या संदर्भामध्ये विधेयक वगैरे लोकसभेत किंवा राज्यसभेत किंवा विधानसभेत किंवा विधान परिषदेत मॉक हे याच्याबाबतचं आपलं हे केलं. त्यांच्या अधिसूचना निघाली की त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की 1 एप्रिल 2019 नंतर ज्या काही नवीन उत्पादित झालेल्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्यांना HSRP कंपल्सरी, आणि 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्याबाबत राज्य शासनाला त्यांनी निर्णय केला सांगितलं की कधी बसवायच्या तुम्ही हे करा. त्यानुसार आपल्या शासनाकडून निर्णय जो आला त्यानुसार कमिशनर ऑफिसने आम्हाला सांगितलं. त्यानुसार आम्ही HSRP बाबतचं सगळ्यांना प्रसिद्धी देऊन हे करून काम करण्याबाबतचं लोकांना अवगत करावं. आणि याच्याबाबतचं सगळं जे काय काय कामकाज आहे सगळं ऑनलाईन असावं आपल्याला. मला ऑलरेडी माहिती आहे, तुम्ही आता येताना आमच्या ऑफिसला एंट्री करताना बघितलं असेल. त्याच्यासाठीची जी SOP जी कसे ऑनलाईन तुम्ही कशी प्रोसेस फॉलो करायची आहे, की कुठल्या साईटवर जायचं, कुठलं हे करायचं, त्या सगळ्याच्या बाबतचं आपण दिलेलं. तर त्यानुसार लोकांनी फॉलो करून घेऊन हे करायचं. त्याच्यामध्ये जर पुण्यामध्ये आम्ही केलेलं काय ते सांगतो, त्याच्यामध्ये जर लोकांना भरताना काही अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांची कस्टमर केअर आणि त्यांचं ऑफिसचा जो कोणी पर्सन आहे त्याचा एक नंबर दिलेला आहे. आमच्याकडे आमच्या हेल्पडेस्कला आम्ही याच्यासाठीचा त्यांची एक व्यक्ती बसवलेली आहे की ज्या काही लोकांना तक्रारी येतील काय येतील ते लोक त्यांना येऊन विचारतात, त्यांच्याशी भेटून घेऊन त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करून घेतात. तर त्याच्या आमच्या हेल्पडेस्कला सुद्धा त्यांचं एक व्यक्ती आहे ज्या आणि त्यांचे आम्ही आमच्याकडे पुण्याला आम्ही जे केलेलं आहे ते त्यांचा जो काही कस्टमर केअर नंबर आहे तो, प्लस त्यांचं जर कोणाला फॉर्म भरताना ऑनलाईन भरताना जर तक्रार म्हणजे अडचण आली तर त्यांच्या एका पर्सनचा नंबरही हे दिलेला आहे की जो त्यांना सॉल्व्ह करून द्यायला मदत करेल. असं. बरं, हा भाबडा प्रश्न आहे, व्यावहारिक प्रश्न आहे. 450 रुपये आपल्याकडे जे शुल्क ठेवण्यात आलेले आहे त्याच्यावर 18% माझ्या माहितीप्रमाणे GST बरोबर आहे. तर शेजारी राज्य जे आहे गुजरात, तिथे 155 रुपये, गोव्यामध्ये 150 रुपये. तर असं का झालं याचं काही तुम्ही खुलासा देऊ शकाल? त्याच्याबाबतचा खुलासा आमचे ट्रान्सपोर्ट कमिशनर साहेब यांनी स्वतः ऑलरेडी सगळ्या चॅनल्सवर दिलेला आहे. ऑलरेडी ते तुमच्यापर्यंत त्या सगळ्या लिंक्स आलेल्या असतील आणि असेल तरी त्याबाबतचे लिंक्स असतील ते आपण यांना पाठवून देऊ. तरी ढोबळ मानाली काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी शासनाने जे काही घेतलेली कशी प्रोसिजर फॉलो करून घेऊन काय केलेलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्याच्यामुळे साहेबांनी आता स्वतःच एक्सप्लेन करून सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे अजून त्याच्यात वेगळं मी काही सांगितलं तुम्हाला त्या आम्ही लिंक्स ज्या आहेत ज्या TV9 वर झालेल्या आहे, मला त्या ABP माझा वगैरे सगळ्या चॅनल्सवर सांगितलं त्या लिंक्स त्याच्या जे काय ते तुम्हाला आम्ही शेअर करतो. आता ऑनलाईन आपण जे म्हणतो ना, या प्लेटचं पण काम जे आहे ना ते लोकांनी ऑनलाईन करावं. तर त्याच्यामध्ये खूप टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत. तर ते शेवटी कुठेतरी मध्यस्था थ्रू येऊनच करावं लागतंय अशी परिस्थिती आहे. नाही, काहीच आवश्यकता नाही. मोबाईलवर नव्हतंय, तुमच्या मोबाईलवर नव्हतंय. ज्या आम्ही आता खाली स्टेप्स लावलेल्या आहेत तुम्ही त्याही बघून घ्या. त्या ह्याच्यावरनं तुम्ही स्वतः करून बघू शकता. त्याच्यामध्ये अजिबात कोणाकडे जायची काही गरज नाही, काही नाही. इंडिव्हिज्युअल माणूस कधीही कुठल्याही 24/7 मध्ये कधीही करू शकतो. त्याच्यामध्ये कुणाकडेही जायची आवश्यकता नाही. ऑलरेडी त्या सगळ्या स्टेप्स घेतलेले आहेत. संपतराव तुमचे काही प्रश्न असतील आणि शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष तुमचं काही बोलायचं असेल तर बोला, नाही तर निघा. तेच बिलाचं बिल पास न करता निर्णय झालेला आहे त्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये मॉकमध्ये ऑलरेडी झालेला आहे. तर त्याच्याबाबतचं तुम्हाला ऑलरेडी ट्रान्सपोर्ट कमिशनर साहेबांनी त्याच्याबाबतचे सगळे दिलेलं आहे. तर त्या न्यूज जे आहेत ना ते तुम्हाला आम्ही पाठवले होतो. सो दॅट तुमच्या लक्षात येईल. साहेबांनी स्वतः आता सगळं सांगितल्यानंतर आम्ही परत अजून त्याच्यात वेगळं सांगणं नाही, बरोबर आहे. रील्स वगैरे मध्ये ते आहेच, पण मग त्याच्यात अजून जर हायर ऑथॉरिटीने जर ट्रान्सपोर्ट कमिशनर इज अ सिनियर हायर ऑथॉरिटी इन द स्टेट
त्यांनी दिल्यानंतर आम्ही अजून त्याच्यात वेगळं सांगण्यासारखं काही नाहीच आहे ना. जे सरांनी सांगितलेलं आहे तेच आहे ना सगळं. इंडियामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनच मी सगळ्यांच्या वर तुम्हाला आहे. आता तेच सांगितलं की जर माझे हायेस्ट ऑथॉरिटीनी जर सगळ्यांना हे करून सांगितल्यानंतर परत मी त्याच्यात वेगळं सांगायचं काम नाही. तुमची जे क्वेरीज होते ते मी आन्सर केले. कोणाला काही विचारायचं आहे अजून? प्रश्न आहे का? प्रश्न आहे का रे कोणाचा? विचारा. कोणाला विचारायचं काही? एक मिनिट सर सगळ्यांना सर एक मिनिट. पूर्ण भारतामध्ये कर प्रणाली जर एकच असणार आहे, एकच कर आपण पूर्ण भारतात पूर्ण राज्यांमध्ये देतोय, तर प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळी नंबर प्लेटसाठी पैसे का आकारणी होते? त्या शासनाचा निर्णय आणि तुम्ही करचा जो विषय आहे ना, कर हा कन्करंट लिस्टमध्ये आहे आणि तो प्रत्येक स्टेटनी त्याच्याबाबतचं डिसिजन घ्यायचं असतं. त्याच्यामुळे कर जो काय आहे तो प्रत्येक स्टेट आपला आपला वेगळा करतो. हो, पण मग जी अमाऊंट लावलेली मॅडम, हा पॉलिसी डिसिजन पॉलिसी डिसिजनमध्ये आम्ही नाही. त्यांनी ऑलरेडी दिले होते तर आपण पुन्हा पुन्हा तेच विचारतो. त्याची साथीमुळे चोरी थांबेल का असं वाटतं? आपण ऑप्टिमिस्टिक असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असायला पाहिजे. नाही पॉझिटिव्ह हवं होता, नाही. पण हो ना, तुम्ही चोरटे जे भुरटे चोरटे जे असतात ते नंबर तुम्ही प्लेट बदलू आधीच- शकत नाही. आधीच तुम्ही इंटरप्रिटेशन कशाला करता? नाही, आपण असं नाही. करून बघू. इंटरप्रिटेशन तर केलंच एखादी पाहिजे. नाही, एखादी गोष्ट नाही, आपण actually सुरू केलेलं interpretation आहे, केलंच पाहिजे. सुरू केलेलं आहे, त्याचं पॉझिटिव्ह रिझल्ट बघा आणि मग ठरवू. आधीच आपण एखाद्या गोष्टीकडे निगेटिव्ह नको नाही, आपला- पॉझिटिव्ह बघू आणि या ह्याच्यामध्ये उलट बेटर आहे ना, लोक करायला जाणार नाहीत आपण ना positive- HSRP-च्या ह्याच्यामध्ये आनंद यायचं. दोघांना एक मिनिट, ते- एक हा थांबा. वेगळ्या पद्धतीने विचारलं पाहिजे. 19 पासून अंमलात आहे मॅडम, तेव्हापासून चोऱ्या झाल्याने असं काही घडलं. त्याच्यानंतर सेकंड हँडचे जे काही व्यवहार होतात ना, त्याच्यामध्ये सुद्धा या नंबर प्लेट ज्या आहेत ना त्या सुद्धा बदली करून आहे ना व्यवहार होतात आरटीओमध्ये आता. आणि त्याच्यावर खूप झगडतोय. मध्यस्थाशिवाय एजंटाशिवाय ह्या ज्या खरेदी विक्री होऊच शकत नाही ना, कारण मध्ये फायनान्स कंपनी असते. तर त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या नंबर प्लेटला हातप्रम करण्यामध्ये सगळ्यांना यश मिळालेलंच आहे. नाही तर मग मला असं ट्रॅक रेकॉर्ड असेल तुमच्याकडे तर काही सांगा की 19 ते 23 19 ते 25 आपल्याला काय काय फायदा झाला या HSRP नंबर प्लेटचा? त्याचं काही आमच्याकडे कोणाची त्याच्याबाबतची तक्रार आलेली आहे की माझी गाडी चोरीला गेलेली आहे आणि हा नंबर प्लेट मिळायची झालेली आहे. आणि त्याच्याबाबतची मिळाली जर आली आणि मी आले तर आम्ही नक्कीच त्याच्यावर बघून घेऊन रिपोर्ट येतो. ठीक. 6 वर्षात एकही गाडी चोरीला गेली नाही. मी असं म्हणत नाही. पण तक्रार त्यांच्याकडे आली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. पुणे आरटीओ पुणे आज मोकळा मोकळा श्वास घेईल. म्हणजे 1947 ला स्वातंत्र्य मिळालं खरं, 1950 संविधानही मिळालं खरं, पण जनतेला यांनी कोणी मालक होऊच दिलं नाही. खऱ्या अर्थाने आजचा स्वातंत्र्य दिवस आहे आरटीओ मधला. पण जनतेनं स्वतः या, पुन्हा मध्यस्थाविना तुम्ही या, म्हणजे तुमचे कामं होतील. जे आम्ही नाशिकला करतो आहोत तर इथे पण होतील ते कामं. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे वंदे. काम चुकार भ्रष्टाचारी, काम चुकार भ्रष्टाचारी, काम चुकार भ्रष्टाचारी. मुखी जनताच मालक, अरे या आरटीओ कार्यालयाची मालक, जनताच मालक, अरे या आरटीओची मालक मालक, जनताच मालक, या पुण्याची मालक मालक, जनताच मालक, अरे या देशाची मालक मालक, जनताच मालक, अरे या देशाची मालक मालक, जनताच मालक, अरे या आरटीओ कार्यालयाची मालक मालक, जनताच मालक, जनताच मालक. जिंदाबाद जिंदाबाद. हेच खरे देशद्रोही, हेच खरे देशद्रोही, हेच खरे देशद्रोही, हेच खरे देशद्रोही. भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. निर्भय मनाने जगणार आम्ही, निर्भय मनाने जगणार आम्ही, स्वातंत्र्य माझे मिळवणार आम्ही, निर्भय मनाने जगणार आम्ही. प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, प्रश्न विना निर्भय बना, प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, निर्भय बना, निर्भय बना. सवाल करो, सवाल करो, निर्भय बनो, निर्भय बनो. प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, निर्भय बना, निर्भय बना. प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, निर्भय बना, निर्भय बना. मुकी बिचारी कुणीही हका, अशी मेंढर बनू नका, मुकी बिचारी कुणीही हका, अशी मेंढर बनू नका. मोबाईल चालू करा. मालक मालक, जनताच मालक, अरे या
आरटीओची मालक मालक जनताच मालक अरे आरटीओची मालक मालक जनताच मालक काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही एचएसआरपी नंबर प्लेट रद्द करा रद्द करा रद्द करा एचएसआरपी नंबर प्लेट रद्द करा 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 काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही भारत माता की जय भारत माता की जय कोण आला रे कोण आला कोण आला रे कोण आला महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद 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 मालक मालक जनताच मालक 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 जनताच मालक वंदे मातरम वंदे मातरम